तुम्हाला बघा मला सांगायचं आहे की द्विधा मनस्थितीत अजिबात राहू नका. त्यामुळे ढिलेपणा येतो, स्लगिश होतं, म्हणजे लक्षात घ्या आपण. तर हे कशाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला मी सांगतोय की साधारणतः म्हणजे ज्यांचा स्कोर हा 105 पेक्षा जास्त आहे आणि साधारणतः 112 पेक्षा कमी आहे, म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा मी स्कोर सांगतोय. तर ह्या लोकांमध्ये एक विचित्र अवस्था त्यांच्या मनात, म्हणजे मनाची होणं, आणि ते स्वाभाविक आहे, लक्षात घ्या, झालेले आहे. तर की मी कंबाईन करू की राज्यसेवा करू. तर भले तुम्ही कंबाईन करा, भले तुम्ही राज्यसेवा करा, काही करा, ते महत्वाचं नाही, पण तुमचा आता फुल फोर्स लागणं अपेक्षित आहे. का तर कंबाईन एकदम जवळ येऊन ठेपलेले आहे आणि अशा वेळेला तुम्ही जर ते तळ्यात मळ्यात किंवा मग जरा थोडं मी सुटू पण शकते राज्यसेवेला, मग मी राज्यसेवेचं मी काय करू, पूर्ण वेळ करू का थोडं थोडं हे दोन्ही मिक्स करू, की असे अशा स्वरूपाचे बरेच प्रश्न आहेत बघा. ते मुलांचे जे मेसेज येते त्या आधारे मी बोलतोय. तर त्यातल्या काही जणांशी मी वैयक्तिकरित्या सुद्धा बोललेलो होतो. तर ते जे काय मी मग ते द्विधा जर राहिला तुम्ही, तर हाती धुपाटणं येणार, लक्षात घ्या. म्हणजे तेलही गेले आणि तूपही गेले. त्यामुळं ते कोणत्या तरी डिसिजनवर तुम्हाला ही यावंच लागेल, म्हणजे लक्षात घ्या. तर त्या अर्थानं ते मी मग ते काय लोकांची अवस्था बघून तो एक व्हिडिओच बनवलेला आहे बघा. तर तो तुम्ही व्हिडिओ प्रोजेक्ट छाया ह्या चॅनलवर तुम्ही एमपीएससी यूपीएससी ह्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. आणि तिथं जरी काय तुम्ही कमेंट केल्या तर समजा त्यावर अजून काय सुचवता येईल, म्हणजे त्याचा व्हिडिओ बनवीन. किंवा तुम्हाला बघा अजून एक दुसरं सांगायचं आहे की युट्यूबपेक्षा प्रोजेक्ट छाया एमपीएससी हा जो टेलिग्राम चॅनेल आहे, लक्षात घ्या, तिथं तुम्हाला बऱ्यापैकी कम्युनिकेशन माझ्याकडनं झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे तिथं तुम्ही प्रोजेक्ट छाया एमपीएससी चॅनलला जॉईन होऊन ते बघू शकता. पण त्यापेक्षा महत्वाचं ते द्विधा मनस्थितीत न राहता जर डिसिजन पर्यंत कसं यायचं किंवा साधारणतः त्याला काय अँगल आहे ती चर्चा बघा त्या व्हिडिओमध्ये मी संबंधित केलेली आहे, की कंबाईन करू की राज्यसेवा करू. तो चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा इथं खाली तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तो मिळू शकतो. ठीक आहे.